टॉप 25 मध्ये। पुण्यातल्या मावळमध्ये कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना, चौघांचा मृत्यू तर 18 जण जखमी। पुलाच्या ढिगाऱ्याखाली दबलेले आणखी 2 मृतदेह बाहेर काढले, संख्या आणखी वाढण्याची शक्यता, गिरीश महाजनांनी व्यक्त केला अंदाज। इंद्रायणी पूल दुर्घटना, एकूण 38 जणांना वाचवण्यात यश, तर पुलाच्या कोसळलेल्या भागाखाली नदीपात्राच्या पाण्यामध्ये एकूण 3 व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती, यामध्ये लहान मुलाचाही समावेश। इंद्रायणी पुलावर जवळपास 100 पर्यटक असल्याची माहिती समोर, पुलावर पर्यटकांची जास्त गर्दी झाल्यामुळे पूल कोसळल्याचा अंदाज। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनी घटनास्थळी जात घेतला आढावा, घटनास्थळी पोलीस होते की नव्हते याची माहिती घेऊन कारवाई करणार, महाजनांची प्रतिक्रिया। सूचना फलक लावूनही पर्यटकांनी पुलावर गर्दी केली, मंत्री गिरीश महाजनांची माहिती, पर्यटकांना काळजी घेण्याचंही महाजनांचं आवाहन। खासदार सुप्रिया सुळेंकडून इंद्रायणी पुलाची पाहणी, नागरिकांशी साधला संवाद। सुप्रिया सुळेंनी घेतली इंद्रायणी पूल दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांची भेट, घटनेचा आढावा घेत केली विचारपूस। पूल फक्त पादचाऱ्यांसाठी खुला होता, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, तर दुर्घटनेमागचं कारण शोधण्यासाठी समिती स्थापन करणार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींची माहिती। इंद्रायणी नदीवरील तुटलेल्या पुलाला हटवण्याचं काम सुरू, एनडीआरएफकडून कटरच्या सहाय्यानं पुलाचा सांगाडा हटवण्याचा प्रयत्न। इंद्रायणी पूल निकृष्ट दर्जाचा, माजी आमदार बाळा भेगडेंचा आरोप, पायी जाण्यासाठीचा 30 वर्षांपूर्वी हा लोखंडी पूल बांधण्यात आल्याची माहिती। इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत, तर जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। इंद्रायणी नदीवरचा लोखंडी पूल गंजलेला होता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, तर दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार, अजित पवार यांची प्रतिक्रिया। कुंडमाळ्यातील दुर्घटनेनंतर राज्यातील सगळ्या नदीवरच्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन, पूल दुर्घटनेची घेतली माहिती। आणि यानंतर एक नजर टाकूया